हॅलो एव्हरीवन. आज आपण अशा एका नगरीची यात्रा करणार आहोत जिथे काळाचाही अंत होतो, जिथे मृत्यूला घाबरण्याचे कारण नाही, कारण इथे स्वतः महाकाल विराजमान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाकालचा इतिहास, भस्म आरतीचे रहस्य आणि शिवाची ती 9 रूपे ज्यांनी या नगरीला पावन केले. उज्जैनला अवंतिका नगरी सुद्धा म्हटलं जातं. पुराणानुसार ही नगरी पृथ्वीचे केंद्रबिंदू मानले जाते. महाकालेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. शास्त्रात दक्षिणेला मृत्यूची दिशा मानली जाते आणि शिव हे स्वतः काळाचे देव आहेत, म्हणून त्यांना महाकाल म्हणतात. प्रसिद्ध श्लोक आहे, आकाशे तारकम लिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्युलोके महाकालम त्रिलिंगम नमोस्तुते. हा श्लोक प्रसिद्ध आहे. अर्थ, आकाशात तारकलिंग, पाताळात हाटकेश्वर आणि पृथ्वीवर महाकाल हेच सर्वोच्च आहे. उज्जैनमध्ये महाकालच्या 9 रूपाची पूजा केली जाते, ज्यांना 9 नारायण आणि 9 भैरव यांच्याशी देखील जोडले जाते. ही 9 रूपे खालीलप्रमाणे आहे. 1. महाकाल, जे काळाचे अधिपती आहेत. 2. तारकेश, जे मुक्ती देणारे आहेत. 3. भालचंद्र, ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे. 4. अनादिकल्पेश्वर, जे सृष्टीच्या आरंभापासून आहे. 5. लोकेश, संपूर्ण जगाचे पालन करते. 7. धरेश्वर, रोगांचा नाश करणारे देव. 7. भोगवर्धन, सुख समृद्धी देणारे रूप. 8. जयंत, विजयाचे प्रतीक. 9. श्री वीरेश्वर, शौर्य आणि शक्तीचे प्रतीक. महाकाल मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पहाटे होणारी भस्म आरती. पूर्वी ही आरती स्मशानातील ताज्या चितेच्या राखेने केली जात असे, पण आता कडा, शेणी, शमी, पिंपळ आणि वडाच्या लाकडापासून बनवलेली भस्म वापरली जाते. ही आरती पाहणे हे भाग्याचे मानले जाते, कारण ही आरती शिवाला जागृत करण्यासाठी केली जाते. तर मित्रांनो, ही होती महाकाल नगरीची थोडक्यात माहिती. जर तुम्हाला आयुष्यात एकदा तरी संधी मिळाली तर भस्म आरतीचा अनुभव नक्की घ्या. कमेंट्समध्ये जय महाकाल लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असले तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.